सुप्रभात आणि नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय ॲव्हरेजिंग. ॲव्हरेजिंग हा विषय अशासाठी घेतला की एकंदरीतच आपल्या देशाच्या शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये ज्या पद्धतीचे सध्या चढउतार होत आहेत त्यांनी मोकळेपणाने सांगायचं म्हणजे एखाद्या आजारी माणसाचा ईसीजी आणि चार्टवरचे हे निर्देशांक यातल्या हालचाली ह्या अत्यंत समान आहेत. अनेक वेळेला असं वाटतं की यातला नेमका ईसीजी कोणाचा आणि या निर्देशांकातल्या चढउतारांमुळे एखाद्याचा ईसीजी काढावा अशी वेळ येईल का? शेवटी ईसीजी आणि मार्केट याच्यामधला महत्वाचा फरक असा आहे की दोघंही टेक्निकल अनालिसिस सारखे टॉप आणि लो दाखवत राहतात आणि आपण त्याचे अर्थ काढत बसतो. आणि मग असा अर्थ काढताना एक गोष्ट वारंवार सांगितली जाते की याच्यामध्ये ॲव्हरेजिंग केलं तर चालेल का? या व्हिडिओच्या सुरुवातीलाच स्पष्टपणानं सांगतो की मुळातच एक व्यक्ती म्हणून, एक गुंतवणूकदार म्हणून मी सहसा ट्रेडिंगच्या वाट्याला जात नाही आणि केलं तरी मी पोझिशन ट्रेडिंग करतो, मी डे ट्रेडिंग मध्ये असत नाही. आणि त्यामुळे ॲव्हरेजिंग या संकल्पनेबद्दल माझ्या मनामध्ये नितांत शंका आहेत. अर्थात याचा अत्यंत चांगलेपणानं आणि चांगुलपणानं फायदा करून घेणारी मंडळी असतात, ही गोष्ट खरी. त्यातनं त्यांच्या नुकसानाचंही प्रमाण मर्यादित राहतं आणि नफ्याचंही प्रमाण वाढतं. असं प्रत्यक्षात घडलेली असंख्य उदाहरणं दाखवता येतील, हे अत्यंत सत्य आहे. परंतु का कोण जाणे, मला स्वतःला असं वाटतं की ॲव्हरेजिंग हे बुडत्याचा पाय खोलात असं आहे. निदान ते सार्वकालिक, सार्वत्रिक असं रामबाण उपायाचं औषध नाही, ही गोष्ट नक्की. मुळातच अनभिज्ञ माणसासाठी किंवा नवख्या माणसासाठी किंवा नवोदित गुंतवणूकदारासाठी ॲव्हरेजिंग ही संकल्पना नेमकी काय आहे याचा विचार करू. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असताना किंवा ट्रेडिंग करत असताना नेहमी असं म्हटलं जातं की कमी किमतीमध्ये शेअर घ्यावा आणि जास्त किमतीमध्ये तो विकावा. काही माणसं रिव्हर्स ट्रेडिंग करत असताना आधीच सुरुवातीला आपल्याजवळ असलेला किंवा नसलेला भाव वरच्या भावानं विकतात आणि खालच्या भावानं खरेदी करतात. परंतु हे दरवेळेला प्रत्येकाला शक्य होईल असं नाही. आज मितीला आपल्या देशामध्ये जर कोट्यावधी गुंतवणूकदार असतील तर मी म्हटलं तसं आधी विक्री आणि मग त्याचं कव्हरिंग करत केलेलं खरेदी अशा पद्धतीनं सातत्यानं व्यवहार करणाऱ्या माणसांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. आणि त्यामुळे आपण बहुतांश वेळेला आधी शेअर खरेदी करतो आणि मग आपण तो विकतो. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की कमी भावानं शेअर्सची खरेदी करावी आणि जास्त भावानं शेअर्सची विक्री करावी. आणि मग या खरेदीचा दर आणि विक्रीचा दर याच्यामधली तफावत हा तुमचा आणि माझा नफा असतो असं समजलं जातं. पण बाजार तुम्हाला आणि मला सांगून तुमची आणि माझी पूर्व परवानगी घेणं तर सोडूनच द्या, आगाऊ सूचना देत त्याच्यामध्ये बदल करत असतो अशातला भाग नाही. सतत बदल होणं हा ज्याचा स्थायी भाव आहे त्याला शेअर बाजार असं म्हणतात. आणि खरंच सांगायचं म्हणजे गेल्या 25-30 वर्षात ज्यांनी आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे त्याच्यामधला एकही गुंतवणूकदार असा नसेल की आपण एखाद्यानं सांगितलं म्हणून, आपल्या अभ्यासानं, कुठेतरी वाचलं म्हणून, कुठेतरी ऐकलं म्हणून अनेकदा शेअर्सची खरेदी करतो. त्याच्या वेळेला आपल्या मनामध्ये त्या शेअर्सचे बाजारभाव आपण घेतल्या क्षणापासून वाढते राहतील अशी एक अत्यंत चांगली आशा असते आणि त्यात गैर काही नाही, हा मानवी स्वभाव आहे. पण आपल्या सगळ्यांचा बहुतांश वेळेला असणारा अनुभव असा आहे की जणू काही तो शेअर आपण खरेदी कधी करतोय याच मुहूर्ताची वाट बघत असतो. एकदा आपण एखाद्या विशिष्ट भावानं शेअर्सची खरेदी केली की तो शेअर नंतर मात्र खालती खालती यायला लागतो. आणि मग त्यावेळेला केवळ आपल्या सहनशक्तीची, आपल्या संयमाचीच परीक्षा पाहिली जाते अशातला भाग नाही, आपल्या आर्थिक कृतीचा, आपल्या आर्थिक ताकदीचाही एक संयम किंवा परीक्षा पाहिली जाते. आणि मग असा विचार करत असताना एक गोष्ट अशी लक्षात येते की बाकी कोणतंही नुकसान एक वेळ निस्तरता येतं, पण आर्थिक आणि त्यामुळे होणारं मानसिक नुकसान निस्तरता येत नाही. आणि मग त्यावेळेला आपण या ना त्या पद्धतीनं अडचणीत सापडलेला मनुष्य जसे जे जे त्याला उपाय सुचवले जातात ते यथाशक्ती, यथामती, यथागती हे अंमलात आणायचा प्रयत्न करत असतो. तसं बुडत्याचा पाय खोलात या नात्यानं जेव्हा या न्यायानं
जेव्हा शेअर बाजाराचा निर्देशांक आणि पर्यायानं आपण खरेदी केलेल्या शेअर्सचे बाजारभाव हे सातत्यानं खालती यायला लागतात, त्यावेळेला असं अनेक जण सांगतात की या प्रत्येक खाली येणाऱ्या भावानं थोडं 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 अशा पद्धतीने जर आपण शेअर्स खरेदी करत राहिलो तर एकंदरीतच त्या शेअरचं आपली ॲव्हरेज कॉस्ट ही कमी होते आणि मग आपली ॲव्हरेज कॉस्ट आणि मग नंतर शेअर्सचे बाजारभाव जेव्हा चढायला लागतील त्याच्यामधल्या प्रत्येक तफावतीवरती जर आपण शेअर विकत गेले तर निदान आपलं नुकसान भरून निघतं. खरं सांगायचं म्हणजे संख्याशास्त्रीय सिद्धांत किंवा स्टॅटिस्टिकल रूल म्हणून हे जरी योग्य वाटलं तरी सुद्धा दरवेळेला हमखास पद्धतीनं हे गणित अंमलात आणता येतं अशातला भाग नाही. कारण मुळातच शेअर्सचे बाजारभाव खाली येणं याची जशी संख्याशास्त्रीय किंवा स्टॅटिस्टिकल बाजू आहे तसं त्याची काही त्या कंपनीची कामगिरी, त्या कंपनी किंवा त्या क्षेत्राबद्दलची परिस्थिती, ती कंपनी ज्या क्षेत्रात ती कार्यरत आहे ते क्षेत्र किंवा ज्या देशात ती कार्यरत आहे तो देश यांची परिस्थिती याचाही विचार करावा लागतो. ॲव्हरेजिंग या टेक्निकमध्ये अशा पद्धतीच्या फंडामेंटल गोष्टींचा बेताचा परिणाम आणि विचार केलेला असतो ही वस्तुस्थिती आहे. दरवेळेला खालती आलेला शेअर वरती जातोच असं नाही, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तो वरती गेला तरी त्याला त्याच्या बाजारभावात सुधारणा व्हायला किती वेळ लागेल हे गणित आणि तुमच्या आणि माझ्या संयमाचं गणित, तुमच्या आणि माझ्या आर्थिक ताकदीचं गणित हे एकाच वेगानं एकाच वेळेला एकाच दिशेनं जात असेल असं नसतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ॲव्हरेज हा एक प्रकारचा थंब रूल आहे, पण त्याची ॲलर्जी मला आहे की नाही याचा विचार करावा लागतो. म्हणजे माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशन्स मध्ये मी अनेकदा गमतीने म्हणतो की अरे एखादं विशिष्ट औषध खोकल्यावरती आहे हे बरोबर, पण जर मला त्या औषध द्रव्यामध्ये असलेल्या काही मूलद्रव्यांची ॲलर्जी असेल तर मला ते औषध घेता येत नाही. किंवा ते औषध खोकल्यावर चालतं हे जरी कितीही बरोबर असलं तरी मी जर एखाद्या आजारपणातनं नुकताच उठत असेल तर त्या औषधांचा परिणाम आणि त्या परिणामाला सुसंगत असं हे औषध आहे की नाही याचा विचार करावा लागतो. म्हणजे एकंदरीतच कोणतंही औषध त्या एखाद्या रोगाकरता असलं तरी त्या प्रत्येकच रोग्याला ते चालतं असं नाही. अशाच पद्धतीनं ॲव्हरेजिंग कडे पाहावं लागतं की मुळातच मी आधीच जर एखाद्या पोर्टफोलिओमध्ये एखाद्या स्क्रिप्टमध्ये एकंदरीतच शेअर बाजारातल्या व्यवहारांमुळे डबघाईला आलेला असेल तर माझा संयम अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत ताणला गेलेला असतो. म्हणजे जसं आपण म्हणतो की कितीही तुटेल इथपर्यंत रबर तोडू नाही, तशाच पद्धतीनं शेअर्सच्या ॲव्हरेजिंगचा विचार करावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी मुळातच त्या त्या शेअर बाजाराची टेंडन्सी कशी आहे याचाही विचार करावा लागतो. कारण तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य वैयक्तिक गुंतवणूकदाराची मुळातलीच मानसिकता अशी असते की आपण कोणताही शेअर हा बहुतांश वेळेला एका दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून घेत असतो. म्हणजे अगदी वॉरन बफे म्हणतात तसं माय फेवरिट होल्डिंग टाइम इज फॉर एव्हर असं असेल तर मुळातच आपण ट्रेडिंगच्या वाट्याला येत नाही. पण अडचण अशी आहे की अलीकडच्या काळामध्ये ट्रेडिंगची आपल्याला लागलेली सवय असं असताना सुद्धा आपण मात्र मूलभूत अशा दीर्घकालीन गुंतवणुकीच्या मानसिकतेतनच याच्याकडे बघत बसतो. म्हणजे जसं इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की फिक्सिंग अ स्क्वेअर इन अ राऊंड, अशातला जो भाग, स्क्वेअर पेग इन द राऊंड अशातला जो भाग आहे तसं आपण ट्रेडिंग मध्ये येतो का असं जर असेल तर ॲव्हरेजिंगचं तत्व दरवेळेला आपल्याला फायद्यात पडतंच अशातला भाग नाही. आणि दुसरी गोष्ट इथे अशी लक्षात घ्यावी लागते की त्या त्या शेअर्सची अशी एक अंगभूत सवय आणि स्वभाव असतो. म्हणजे मी अनेकदा उदाहरण देतो की एखादं क्षेत्र एखाद्या विशिष्ट काळामध्ये वेगानं बदलतं, बाकीच्या वेळेला ते स्थिर राहतं, हे लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे जसं अलीकडच्या काळामध्ये वैद्यकशास्त्र सांगतं, अनेकदा डॉक्टर गमतीनं असं म्हणतात की त्या माणसाला कधीच्या काळात कोणत्या महिन्यात हार्ट ट्रबल झाला हे सांगा, म्हणजे मग तो कोणत्या क्षेत्रात काम करतो हे सांगतो. त्याला जर साधारणपणे मे जून या काळामध्ये काही शारीरिक त्रास झाला तर ओळखावं की तो अकाउंट्स फायनान्स मध्ये आहे.
त्याला जर डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत या महिनाभरात त्रास झाला तर तो ओळखावं की तो सेल्स आणि मार्केटिंग मध्ये आहे. म्हणजे एकंदरीतच सायक्लिकल जॉब प्रेशरमुळे आपली सायक्लिकल मेडिकल ट्रीटमेंट ठरते. तशा पद्धतीनं आपण ज्या शेअरमध्ये ॲव्हरेजिंग करतोय तो जर सायक्लिकल ट्रेंडचा शेअर असेल तर त्याचा विचार करावा लागतो. आपल्या देशातला अनुभव असा आहे की रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल्स असे शेअर साधारणपणे दसरा दिवाळीला चालतात. फर्टिलायझर्सचे शेअर मान्सूनच्या सुरुवातीला चालतात. फूड आणि फूड प्रोसेसिंगचे शेअर विशेषतः जी शेती पावसावर अवलंबून आहे त्या पिकांच्या संबंधित असेल तर ते शेअर्स ऑगस्ट सप्टेंबर मध्ये चालतात. पण त्याच्या विरुद्ध मोबाईल सारखे, नेटवर्क सारखे, IT सारखे शेअर हे पूर्ण वर्षभर चालतात. पण IT शेअर चालताना जरी एक सेक्टर म्हणून पूर्ण वर्ष चालला तरी त्या त्या कंपनीचा जॉग्राफिकल स्प्रेड कसा आहे याच्यावरती अवलंबून असतं. मग जर एखादी IT कंपनी युरोप सेंट्रिक असेल आणि त्याच वेळेला युरोपमधल्या महत्वाच्या अर्थव्यवस्थांमध्ये मंदी असेल किंवा त्यांनी युरोपियन युनियनच्या माध्यमातून काही आपली धोरणं बदलली असतील तर पंचायतीची गोष्ट असते. आपण जर ऑइल सेक्टर मधल्या कंपन्यांबद्दल याचा विचार करत असू तर ओपेकचं धोरण काय आहे याचा विचार करावा लागतो. आता ज्या वेळेला तुमचा माझा देश ओपेक कंट्रीज कडनं तेलाची आयात करण्याऐवजी रशियाकडे वळत असेल तर ही गणितं बदलतात. थोडक्यात ॲव्हरेजिंग हे टेक्निक वापरत असताना ते टेक्निक म्हणून चुकीचं नाही, ती संकल्पना म्हणून चुकीची नाही, पण ती संकल्पना व्यक्तिसापेक्ष असते, ती संकल्पना कालसापेक्ष असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती संकल्पना स्थितीसापेक्ष असते. याचा विचार करावा. आज मी तिला व्हॉट्सअपच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून अनेकदा ॲव्हरेजिंग हा शब्द कानावर पडतोय आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय ॲव्हरेजिंग हा घेतला. माझ्या युट्यूब चॅनल सकट तुम्ही असं म्हणू शकता की मुळातच कोणता मनुष्य काय सातत्यानं अशा पद्धतीचे विचार मांडतो याचाही विचार करावा लागतो. एक साधं गणित सांगतो. एखादा शेअर जेव्हा चालतो त्यावेळेला अनेक जण असं सांगतात की हो मी हा इतक्या रुपयाचा असताना सांगितला तर गेल्या महिन्यात तो मी सांगितलं होतो त्या भावापेक्षा 10 पट, 15 पट, 20 पट, 25 पट वाढला. असं सांगत असताना त्याच्या युट्यूबची फ्रिक्वेन्सी, त्याच्या सोशल मीडियमची विद्यार्थी, त्याची इंस्टाग्रामच्या व्हिडिओची, त्याच्या रीलची फ्रिक्वेन्सी ही वाढत असते. पण ती स्क्रिप्ट जेव्हा एका महिन्याभरात 35% खालती येते तेव्हा मात्र मी ही स्क्रिप्ट सांगत होतो ती तुम्ही घ्या असं ती व्यक्ती किंवा तो व्हिडिओ किंवा तो चॅनल म्हणत नाही, हे लक्षात घ्या. हेही एका वेगळ्या पद्धतीचं ॲव्हरेजिंग असू शकतं का याचाही विचार करावा लागतो. आणि शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की कोणत्याही पद्धतीच्या ट्रेडिंगमध्ये त्या स्क्रिप्टचं जसं त्याचं सामर्थ्य आणि वैगुण्य असतं, त्याचं जसं स्वॉट अनालिसिस करावं लागतं की याची स्ट्रेंथ काय, याचा विकनेस काय, यातली अपॉर्च्युनिटी काय आणि यातला थ्रेट काय, तसंच खरं सांगायचं म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक सर्वसामान्य छोट्या गुंतवणूकदारांना आपल्या आर्थिक क्षमतांचा आणि आपल्या गुंतवणूक विषयक मानसिकतेचं सुद्धा स्वॉट अनालिसिस करून मगच ॲव्हरेजिंग कडे वळलं पाहिजे. याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. मनःपूर्वक धन्यवाद.